दरम्यान वडेट्टीवार यांच्या या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली। विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं धादांत खोटा आरोप केलाय। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कोणी आणि कोणत्या आधारावर दिलीये हे त्यांनी जाहीर करावं। तसेच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं। अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे। वळत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। खासदार सुप्रिया सुळे सह्याद्रीवर सध्या दाखल झाल्या आहेत। सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचे स्थानिक आमदार खासदार या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक राजकीय विषयांवर नसून इलेक्ट्रिक सबस्टेशन आणि वीज पुरवठ्याशी खरं तर संबंधित नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आहे। कोल्हापूरच्या गोकुळ निवडणुकीत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय। आमदार सतेज पाटील यांनी आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेतली। कट्टर विरोधक भेटल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली। दोन पाटील एकत्र आल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय। आमदार शिवाजी पाटील यांच्या सावर्डे इथल्या निवासस्थानी बंटी पाटील यांनी भेट दिली आहे। आमदारांनी स्वागत केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। दोन कट्टर विरोधक पाटील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। खाऊन पिऊन आंदोलन करा, मंत्री नरहरी झिरवाळांचा आंदोलक विद्यार्थ्यांना अजब सल्लाय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची थट्टा केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिलाय। नरहरी झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही खाऊन पिऊन आंदोलन करा असा सल्ला दिला आणि त्यामुळे झिरवाळ यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची थट्टा केल्याची चर्चा होते। यावरून काही राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत, पाहूया। तुम्ही आंदोलन चालू ठेवा, जेवण करून आंदोलन चालू ठेवा। काय माझं म्हणणं असं माझी एकदम तळतळीची विनंती म्हणजे त्यांनी जेवण करून बसावं, आंदोलन करावं। नरहरी झिरवळ मला असं वाटतं काय बोलावं या मंत्र्यांविषयी। मागच्या काळात काय काय कृत्य समोर आले होते, यांच्या ऑफिसमधले लोक कसे पकडले गेले, अशा व्यक्तीकडून तुम्ही काय फार मॅच्युरिटीचं वक्तव्य कसं करू शकता। राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे, राज्याच्या मंत्रिमंडळात असेच मंत्री आहे। कोणी नाचणारे, कोणी गाणारे, कोणी तसं तर मी तर म्हणेल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा अपमान आहे। विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी मांजरीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी विद्यार्थ्यांवर जे नवनवीन बंधनं लादलेली त्याच्या विरोधात आंदोलन करतायत आणि नरहरी झिरवळ सारखा एक मंत्री, राज्याचा कॅबिनेट मंत्री, ज्याच्या खात्यातल्या भ्रष्टाचारामुळे ते गाजलेले आहे, आज त्यांच्या खात्याची मला असं वाटतं खरं तर त्या खात्याकडे दुर्लक्ष करून ते वेगळ्याच खात्याकडे जास्त लक्ष देत आहेत। तुम्हाला मी सांगतो ना, या सरकारला पडली नाहीये। आदिवासी आपली बंधू भगिनी 14 दिवसापासून उपोषणाला बसले, त्यांच्या वसतिगृहाला घेऊन मी तिकडे भेटायला जाणार आहे त्यांना। आज मला कळण्यात आलं GR रद्द झाला। हे GR रद्द होणं इथपर्यंत आपण ठेवूया नको, कारण जे लोक मृत्यू पावले नीटमध्ये त्यांना 1 कोटी जाहीर केलेले ते अजून आले नाहीये, जाहीर केलेले। त्याच्यामुळे GR रद्द झाल्या आणि लोकांचं समाधान झालं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे। ते समाधान होईपर्यंत आम्ही काम करतो, हे GR रद्द होईपर्यंत काम करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।